मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस उजाडलाय आणि आंदोलन आता अत्यंत पेटलेलं पाहायला मिळतंय. संपूर्ण कर्जमुक्ती आणि पीक विम्याच्या मागणीसाठी तुपकरांनी अन्नाचा एक कणही घेतलेला नाही, ज्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनलीय. मात्र दुसरीकडे शासनाने अद्याप या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे उभ्या महाराष्ट्रातील बळीराजाचा संताप अनावर झालाय. होय, रविकांत तुपकर आपल्या बुलढाण्यातील निवासस्थानी ठाम आहेत, पण त्यांचं शरीर आता साथ देणं सोडतोय. सलग 4 दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची साखरेची पातळी कमालीची खालावलीय. तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा आणि चक्कर येत असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केलीय. पुढील काही तास जर अन्नत्याग असाच सुरू राहिला तर तुपकरांना हायपोग्लायसेमियाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आलाय. जामनेरच्या फत्तेपूर महावितरण कार्यालयासमोर संतापलेल्या आंदोलकांकडून महाराष्ट्र शासनाची टाटा सुमो थेट पेटवून दिलीय, तर मेहकर आणि हिवरा आश्रम येथे रात्री अज्ञात आंदोलकांकडून तलाठी कार्यालय पेटवून देण्याचा थरारक प्रयत्न करण्यात आलाय. आता परिस्थिती हाताबाहेर चाललीय. तुपकरांच्या खालावत्या तब्येतीमुळे आणि सरकारच्या ढिम्म कारभारामुळे शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झालाय. ठिकठिकाणी शासकीय मालमत्तेवर हल्ले सुरू झाले आहेत. जर शासनाने वेळीच पाऊल उचलले नाही तर हा वणवा संपूर्ण महाराष्ट्राला कचाट्यात घेईल अशी भीती निर्माण झालीय. आता पाहायचं हेच आहे की या पेटलेल्या आंदोलनानंतर तरी सरकार रविकांत तुपकरांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का, की परिस्थिती आणखी चिघळणार? ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज.